सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा, पण तसेच विटा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश भक्तांना, कार्यकर्त्यांना विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी आवाहन केले की गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून मंडळांनी आपले कर्तव्य पार पाडावे। जे काही नियमत आहे त्याचप्रमाणे आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। गणेशोत्सव साजरा करत असताना कोणत्याही समाजविघातक घटकांना प्रोत्साहन देण्यात येऊ नये यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विटा शहरात विटा पोलिसांकडून पथसंचलन सोमवारी सायंकाळी विटा शहरातील विटा पोलीस ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेहरू नगर व जुना गाव भाग मुल्ला गल्ली 8वी पेठ गांधी चौक करार रोड क्रांती सिंह नाना पाटील पुतळा कॉर्नर मॉडर्न हायस्कूल आमदार निवासस्थान तसेच मायनी रोड जुना वनविभाग रोड लीलाताई देश चौगुले साळशिंगडी रोड शाळा चौंडेश्वरी चौक लेंगरे रोड जुना वासुंबा रोड सावरकर नगर खानापूर रोड विटा बस स्थानक समोरून विटा पोलीस ठाणे या ठिकाणी या मार्गावरून हे पथसंचलन काढण्यात आलं। गणेशोत्सवाला सुरुवात होण्यास अवघा एक दिवस उरला असल्याने पोलीस प्रशासनाकडून पूर्ण बंदोबस्ताची तयारी करण्यात आली। तसेच ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, समाज माध्यमांवर चुकीच्या आणि कोणाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट करू नयेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल असंही पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितलं। नागरिकांनी तेढ निर्माण करणाऱ्या घटकांची विटा पोलिसांना माहिती द्यावी असंही आवाहन करण्यात आलं। गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात खबरदारी घेत कोणतेही भक्तजन भाविक व मंडळातील कार्यकर्त्यांना इजा पोहोचणार नाही किंवा कोणतेही आपल्याकडून चूक होणार नाही याची मात्र दक्षता घ्यावी। विटा पोलिसांनी विटा शहरात पथसंचलन करण्यात आले। यावेळी विटा वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस उपनिरीक्षक सचिन माळीसह सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर, पोलीस उपनिरीक्षक कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम, विटा पोलीस ठाणेकडील डीबी पथक तसेच पोलीस अंमलदार, महिला पोलीस कर्मचारी व विटा पोलीस ठाणेकडील अधिकारी वर्ग यामध्ये सहभागी झाले होते। शेवटी तसेच विटा पोलिसांनी विविध पोलीस पथकांकडून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कशा रीतीने मात करता येईल याबाबतची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। विटा पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सर्व तयारी करण्यात आली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।